करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 17। रेखाचा चेहरा सुकलेल्या फुलासारखा कोमेजून गेला होता। आता मी देखील फोन करणार नाही असा विचार करत रेखा नाश्त्याची प्लेट हातात घेऊन चमच्याने नाश्ता चिवडत बसली होती आणि आई तिच्याकडे बघत होती। खूप दिवस झाले रेखा इकडे आल्यामुळे तिला अर्णवची आठवण येत असेल। आई मनात असा विचार करत होती। रेखा, आता मला बरं वाटतंय। मला वाटतं तू आता तुझ्या सासरी जावं। असं माहेरी खूप दिवस राहणं चांगलं दिसत नाही। तू आजच जावई बापूंना फोन करून बोलावून घे आणि तू तुझ्या सासरी जा। आई रेखाकडे बघत बोलत होती। अजिबात नाही। तू जोपर्यंत एकदम ठणठणीत बरी होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही। रेखा तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत बोलली। हो का? तर मग किती वेळापासून नाश्ता फक्त हातात घेऊन बसलीस? मला काही कळत नाही का? तुला अर्णवरावांची आठवण येत आहे ते? आई रेखाकडे बघून हसत बोलते। आई, असं काही नाही ग, मला थोडं बरं वाटत नाही ना म्हणून। रेखा नाश्त्याचा चमचा तोंडात घालत बोलली। इकडे आई अर्णवसाठी नाश्ता घेऊन त्याच्या रूममध्ये चालल्या होत्या। रिया मनातच विचार करते, जोपर्यंत रेखा नाही तोपर्यंत अर्णवच्या मनात स्वतःची जागा निर्माण करून रेखाला त्याच्या नजरेतून आणि मनातूनही उतरवायचं। हा एवढा चांगला चान्स हातातून सोडायला नको विचार करतच ती आईला आवाज देते। आत्या, मी घेऊन जाते ना अर्णवला नाश्ता, तू दुसरं काहीतरी काम कर। रिया जवळजवळ आईच्या हातातून नाश्त्याची प्लेट ओढतच म्हणाली। तिचं वागणं बघून आईने कपाळावर हात मारून घेतला। या मुलीचं वागणं काही कळतच नाही। आई मनातच बडबडत खाली निघून गेल्या। रिया रूममध्ये आली तेव्हा अर्णव बाथरूममध्ये होता। तिने नाश्त्याची प्लेट टेबलवर ठेवली आणि रूममध्ये सगळीकडे नजर फिरवली। तिला रेखा आणि अर्णवचा फोटो दिसला। ती त्या फोटोजवळ गेली आणि फोटोकडे विचित्र नजरेने बघत होती। तेवढ्यात अर्णव बाथरूममधून बाहेर आला। त्याने फक्त टॉवेल गुंडाळलेला होता आणि तो तसाच जाऊन आरशासमोर उभा राहिला। त्याने आरशात बघितलं तर त्याला त्याच्या मागे रिया डोळे मोठे करून बघताना दिसली। तू इथे काय करतेस? तुला थोडे तरी मॅनर्स आहेत का? असं कुणाच्याही रूममध्ये न विचारता येतात का? असं ओरडतच अर्णवने शर्ट हातात घेतला। रियाने घाईतच त्याच्या हातातला शर्ट घेऊन बेडवर फेकला आणि त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हाताने वेढा घातला आणि अर्णवच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे हसत मादक नजरेने बघू लागली। तू काय डोक्यावर पडली होतीस का? सोड मला, अर्णव दोन्ही हाताने तिला दूर ढकलत बोलला। रिया त्याच्यापासून थोडी दूर झाली पण लगेच तिने तिची तर्जनी त्याच्या ओठांवर ठेवली। श्श श्श, ती तोंडातून आवाज काढत होती। ते बोट तसेच खाली ओढत त्याच्या ओठांवरून मानेवरून छातीवर आणले आणि ते छातीवर सगळीकडे फिरवू लागली। तुझं हे मजबूत आणि मोहक शरीर मला तुझ्याकडे आकर्षित करतं आणि तुझे हे सिक्स पॅक हे तर माझा जीवच घेत आहेत। असं बोलतच तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिचे ओठ त्याच्या छातीवर प्रेस केले। अर्णवला मात्र तिचा हा स्पर्श नकोसा वाटत होता। त्याने तिला स्वतःपासून दूर ढकलत शर्ट अंगात घातला। ढकलल्यामुळे रिया बेडवर जाऊन पडली। अर्णव, तुला कळत कसं नाही? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला दूर ढकलतोस, पण जिच्यासाठी तू हे सगळं करतोस ना, तिचं तुझ्यावर काडी मात्रही प्रेम नाही, हे लक्षात ठेव। असं बोलतच ती उठून परत अर्णवजवळ गेली आणि त्याला मिठी मारणार तोच अर्णवने तिचा हात पकडला आणि तिला ओढत रूमच्या बाहेर काढलं। गेट आउट, परत कधीही माझ्या रूममध्ये यायचं नाही, अर्णव रागाने बोलतो आणि धाडकन दरवाजा बंद करतो। रियाचं वागणं अर्णवच्या समजण्यापलीकडे होतं। तो डोळे बंद करून दरवाजाला टेकून उभा राहिला। आता जे जे घडलं ते पूर्ण दृश्य त्याच्या डोळ्यासमोर तरळत होतं। तेवढ्यात त्याचा फोन वाजला। अर्णवने स्वतःला नॉर्मल करत फोन उचलला। अर्णव राव, काय झालं? रेखाने तुम्हाला फोन केला होता, तुम्ही तिला काही बोलले का? नाही म्हणजे तिने काहीच न बोलता फोन ठेवला त्यामुळे विचारलं। अर्णवला आईच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता। कालपासून रेखाचं आणि माझं बोलणं झालं नाही, ते मी काल जरा कामात होतो आणि आता मी तिकडे येणारच होतो, अर्णव म्हणाला। अहो, हे काय बोलताय तुम्ही? अर्ध्या तासापूर्वी रेखाने तुम्हाला फोन केला होता आणि तुम्ही तो फोन उचलला होता। तेव्हापासून तिचा चेहरा उतरला आहे। मी तिला विचारत होते पण ती मला काही सांगायला तयारच नाही, त्यामुळे मी तुम्हालाच फोन केला, आई म्हणाली। आई, मी नंतर बोलतो तुमच्यासोबत, विचार करत अर्णवने फोन ठेवला
रिया जेव्हा रूममध्ये आली होती तेव्हा अर्णवचा फोन वाजत होता. अर्णव रूममध्ये नाही हे बघून तिने फोन बघितला. रेखाचं नाव बघताच तिने फोन रिसीव केला. हॅलो, हाय रेखा, काय काम असतं ग तुझं सारखं अर्णवजवळ? गेलीस ना तिकडे आईकडे? तर मग राहावं ना निवांत, कशाला आम्हा दोघांना डिस्टर्ब करतेस? नाहीतरी तुला सवयच आहे आमच्या दोघांच्या मध्ये यायची. पण तुला एक गुड न्यूज देते. आता मी कुठे असेल सांग बरा? रिया म्हणाली. अगं अगं थांब, नको तुझ्या डोक्याला जास्त त्रास करून घेऊ. मी आता अर्णवच्या रूममध्ये आहे आणि हो, त्यांनीच मला बोलवलं आहे. आम्ही दोघं एका प्लेटमध्ये नाश्ता करताना एकमेकांना घास भरवत आहोत. सो रोमॅन्टिक ना? तू नाही ना? त्यामुळे तो खूप खुश आहे. माझ्यासोबत खूप प्रेमाने वागतोय, माझी खूप काळजी घेतोय. रात्रीही आम्ही दोघांनी सोबतच डिनर केलं आणि डिनर नंतर आम्ही एकाच बेडवर त्याने मला घट्ट असं मिठीत घेतलं. आणि आता पुढे काय झालं असेल हे तुला सांगायची काहीच गरज नाही. रिया चेहऱ्यावर हास्य ठेवून हळू आवाजात बोलत होती. तिचं बोलणं ऐकून रेखा रागाने लाल झाली होती. तिने रागातच काहीही न बोलता फोन कट केला. रेखाचं मन व्याकुळ झालं, डोळे भरून आले. रेखा तिथून पळतच निघून गेली. आई रेखाकडे बघत होती. रेखा, काय झालं तुला? जावई बापू काही बोलले का? अगं तू काहीच का बोलली नाहीस? मला सांगणार आहेस का काय झालं? आई बराच वेळ रेखाला विचारूनही रेखा काहीच बोलत नव्हती. मुळे आईने न राहून अर्णवला फोन केला होता. अर्णवला आता समजून आलं होतं. नक्की मी बाथरूममध्ये असताना रिया रूममध्ये आली होती आणि रियाने फोन उचलून रेखाला काहीतरी सांगितलं. त्यामुळे रेखा आईला काहीच सांगत नाही. अर्णवने रागाने भिंतीवर हात आपटला. या रियाने माझं जगणं मुश्किल केलंय. आता जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नाही. आधी मला रेखाकडे जायला हवं. रियाला तर मी नंतर बघतो. आता तिला तर मी अशी सोडणार नाही. आता तिचं जास्त व्हायला लागलंय. आता तिचं पित्तळ सगळ्यांसमोर उघडं करावंच लागेल. अर्णव मनात विचार करत स्वतःच आवरतो. अर्णव घाईतच खाली येतो आणि आईला सांगून रेखाकडे जाण्यासाठी निघतो. इकडे रेखा तिचं काम आवरून बसली होती. तेवढ्यात अर्णव घरी येतो. अर्णवला आलेलं बघून रेखा त्याच्याशी काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे रागाने बघत होती. अरे बापरे, नाकाच्या शेंड्यावर राग तर भरपूर आलेला दिसतोय. अर्णव बेटा, समजावण्यासाठी चांगलीच मेहनत करावी लागेल. अर्णव रेखाकडे बघत विचार करत होता. अहो जावाई बापू, असे दारात काय उभे राहिलेत? आतमध्ये या ना, आई अर्णवला बघून बोलते. आईच्या आवाजाने अर्णव भानावर येतो आणि तो आतमध्ये येतो. आई काय म्हणते? तब्येत? अर्णव आई जवळ बसत बोलतो. माझ्या तब्येतीला काय धाड भरली? मी एकदम ठणठणीत आहे. आता जरी पळायची शर्यत लावली ना तर मीच पहिली येईल. आई अर्णवकडे बघत गालात हसत बोलते. आईचं बोलणं ऐकून अर्णव आणि रेखा आईकडे आश्चर्याने भुवया उंचावून बघत होते. आणि आता सगळे मोठ्याने हसू लागले. एवढा वेळ फुगून बसलेल्या रेखाला हसताना बघून आईलाही बरं वाटलं. अर्णवने आईकडे बघितलं तर त्यांनी डोळ्यांनीच त्याला खुणावलं. त्यालाही समजून गेलं रेखाला हसवण्यासाठी आईने हे केलं. आणि अर्णवनेही आईकडे बघून मान हलवली. बरं, तुम्ही दोघं माझं नीट ऐका. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे तुम्ही रेखाला तुमच्या घरी घेऊन जा. मला काही लागलंच तर मी तुम्हाला कळवेल. आई दोघांचेही चेहरे बघत बोलते. अजिबात नाही. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि अशा परिस्थितीत तर अजिबातच नाही. रेखा हट्टाने बोलत होती. पण आईने तिला खूप समजावून सांगितलं. त्यामुळे आईसमोर तिचाही नाईलाज होता. मी जर जायला नकार दिला तर आईला शंका येईल आणि आईला यातलं काहीही कळायला नको. तिला उगाचच या गोष्टीचा त्रास होईल. त्यामुळे रेखा अर्णव सोबत जाण्यासाठी तयार झाली. रेखाने निघताना आईला मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आईने तिचे डोळे पुसले आणि तिला हसत निरोप दिला. रेखा बॅग घेऊन बाहेर आली. अर्णवने तिच्या हातातून बॅग घेऊन पाठीमागच्या सीटवर ठेवली आणि तिच्यासाठी गाडीचं पुढचं दार उघडलं. रेखाने अर्णवकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि गाडीत जाऊन बसली. अर्णवने गाडी स्टार्ट केली. गाडीत नीरव शांतता होती. रेखा खिडकीतून बाहेर बघत होती. अर्णव अधूनमधून चोरट्या नजरेने रेखाकडे बघत होता. रेखाचे सिल्की केस वाऱ्याने उडत होते आणि ते सावरण्यासाठी तिची चाललेली धडपड बघून अर्णव तिच्याकडे बेधुंद होऊन बघत होता. त्याला आज ती खूप क्यूट दिसत होती. तो भान हरवून तिच्याकडे बघत होता. तिनेही त्याच्याकडे बघितलं. तिने त्याच्याकडे बघताच त्याने समोर बघितलं आणि दोघांनीही सोबतच FM चालू करण्यासाठी हात लावला. दोघांच्याही हाताचा एकमेकांना स्पर्श झाला आणि दोघांनाही पूर्ण शरीरातून एक सळसळीत वीज वाहून गेल्याचा भास झाला आणि दोघांनीही पटकन हात मागे घेतला.
रेखा तर त्याच्या स्पर्शाने शहारून गेली होती आणि ती खिडकीच्या बाहेर बघू लागली. अर्णव लाजून लाल झाला होता. त्याने गालात हसतच केसांवरून हात फिरवला आणि FM चालू केला. गाणं सुरू झालं. गाणंही नेमकं त्यांच्या भावनांना अनुसरूनच लागलं होतं. गाणं सुरू होताच अर्णवने रेखाकडे बघितलं आणि रेखाने त्याच्याकडे आणखीनच रागाने बघितलं आणि त्याने लगेच दुसरं गाणं लावलं. आता तो रेखाकडे न बघता तिच्या विचारात बेधुंद होऊन गाणं ऐकत गाण्याचा आनंद घेत होता आणि गाडी चालवत होता. रेखा मात्र शांतच होती. तिला रियाचं बोलणं आठवत होतं. खरंच अर्णव रात्री रियाबरोबर असेल का? आणि त्यामुळे त्याने माझा फोन उचलला नसेल. पण मग ते माझ्याशी खोटं का बोलत असेल? रियावर प्रेम नाही असं मला का सांगितलं? मला या सगळ्यांचा एवढा त्रास का होतो? मला तर माहीत आहे त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. आम्ही तर कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ना. तर मग मला एवढ्या वेदना का जाणवत आहेत? काय होतंय मला कळायला मार्ग नाही. मी यांच्यात गुंतत चालले. पण या खडूसला माझ्या भावनांची काहीच कदर नाही. आताही बघा कसं गाणं ऐकत गालात हसतोय. खडूस कडू कारलं आहे आणि मी मूर्खासारखी यांची काळजी करत बसते. रेखा मनात विचार करत शांत बसली होती. अर्णव आणि रेखा घरी आले. त्या दोघांना बघताच आई त्यांच्याजवळ आल्या. रेखा, आईची तब्येत कशी आहे? अर्णवची आई रेखाजवळ बघत बोलल्या. आई आता बरी आहे. तिनेच मला जबरदस्तीने इकडे पाठवून दिलं. रेखा हसत बोलते. हो का? म्हणजे तुला आमची आठवण येत नव्हती वाटतं? आई रेखाकडे बघत बोलल्या. असं काही नाही आई. मला तर तुमची खूप आठवण येत होती. रेखा आईला मिठी मारत बोलते. या दोघींचं बोलणं सुरू होतं तेव्हा अर्णव त्याच्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळ आईसोबत बोलून रेखाही रूममध्ये आली. अर्णव लॅपटॉप घेऊन बसला होता. ती काहीही न बोलता बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. अर्णवने तिच्याकडे बघितलं आणि परत लॅपटॉपमध्ये बघू लागला. रेखा बाथरूममधून बाहेर आली आणि केस विंचरत आरशासमोर जाऊन उभी राहिली. तरीही अर्णव लॅपटॉपमध्येच काम करत होता. रेखाने आरशातून त्याच्याकडे बघितलं. कसला घमंडी आहे. मला कशाचा राग आलाय हेही विचारणं याला महत्त्वाचं वाटत नाही. जाऊ दे. मी तरी कुणाकडून अपेक्षा ठेवते? ज्याला माणसांच्या भावनाच कळत नाही. बैल आहे नुसता. रेखा मनात विचार करतच तिचं आवरते आणि खाली निघून जाते. अर्णव मात्र तिचे सगळे हावभाव चोरून बघत होता आणि गालात हसत होता. रेखा गेल्यावर त्याने हसतच लॅपटॉप बंद केला आणि थोडा वेळ काहीतरी काम करून खाली आला. रेखा आजोबांकडे गेली होती. खूप दिवसानंतर रेखाला बघून आजोबांना बरं वाटलं. दोघं बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारत होते. रेखासोबत बोलून आजोबांना प्रसन्न वाटत होतं. रेखा आजोबांना घेऊन जेवण करायला आली. रेखाला आलेलं बघून रियाने मात्र तोंड वाकडं केलं. रेखाने रियाकडे लक्षच दिलं नाही. मला तर वाटलं आता ही या घरात पाऊल ठेवणार नाही, पण लाजच नाही वाटत तिला. आलीच वरतोंड करून. रिया मनातच रेखाला शिव्या घालत होती. सगळ्यांनी गप्पा मारत जेवण केलं आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. रेखा मायाला टेबल आवरायला मदत करत होती. सगळं आवरून रेखा रूममध्ये आली तर रूममध्ये काळोख होता. रेखा अर्णवला आवाज देत आत आली. तेवढ्यात धाडकन दरवाजा बंद झाला आणि ती मोठ्याने ओरडणार तोच अर्णवने मोमबत्ती लावली. ती समोरचा नजारा बघून आश्चर्याने बघतच उभी राहिली. फुलांनी फरशीवर वेलकम लिहिले होते आणि समोर बेडवर फुलांच्या पाकळ्यांनी सॉरी लिहिलं होतं. सगळीकडे मंद प्रकाश होता.